वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम शिल्पा हियर. आज आपण एक ब्राउनीची रेसिपी दाखवत आहोत आणि ही एगलेस ब्राउनी आहे आणि अतिशय इझी आहे. कोणीही करू शकतात आणि मी दोन्ही प्रकारे दाखवणार आहे. एक ओव्हनमध्ये पण दाखवणार आहे आणि आपण घरी गॅस स्टोव्हवर कशी करतो ती पण दाखवणार आहे. तर चला त्याचं साहित्य पाहूया. हिला लागणाऱ्या सगळ्या साहित्याची लिस्ट स्क्रीनवर दिलेली आहे आणि माझी क्वांटिटी थोडी जास्त आहे. तुम्ही ह्याची क्वांटिटी निम्मी करून सुद्धा करू शकता. माझ्याकडे हा रेडी टू बेक टीन आहे. हा जो मार्केटमध्ये कन्फेक्शनरी स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली मिळतो. तो तुमच्याकडे नसेल तर हा बेकिंग ट्रे आहे 8x8चा, तोही तुम्ही वापरू शकता. इथे दोन्ही कंपाऊंडचे चॉप करून क्यूब्स घेतलेले आहेत. डार्क आणि मिल्क कंपाऊंड आहे. याला आपण 20-20 सेकंड्सवरती गॅपमध्ये थांबून थांबून प्रीहीट करायचं आहे मायक्रोवेव्हमध्ये. तुम्हाला डबल बॉयलरमध्ये करायचं असेल तर तुम्ही त्यातही करू शकता, पण मायक्रोवेव्हमध्ये आपलं काम लवकर आणि इझी होतं. चॉकलेटचे क्यूब्स अजूनही व्यवस्थित मेल्ट झालेले नाहीयेत 100%. सो मी त्यांना 20 सेकंडसाठी पुन्हा प्रीहीट करते आणि ह्यावेळी आपली जी हीट जनरेट होईल, त्या हीटमध्ये आपण जे बटर घेतलं याच्यामध्ये घालायला, ते घातल्यानंतर ते सुद्धा मेल्ट होईल. सेकंड टाईम प्रीहीट केल्यावर चॉकलेटला आपण व्यवस्थित पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जी हीट जनरेट होते, त्यामध्ये आपण बटर घालायचं. आपलं हे रूम टेम्परेचरवर असलेलं बटर आहे. खूप कडक फ्रीजमधनं काढलेलं बटर घालायचं नाही आणि हे अनसॉल्टी बटर असेल, तर ह्याच्यामध्ये किंचित मीठ घालायचं. इथे मी ब्रेड बटरचं बटर वापरले, त्यामुळे मी घालणार नाहीये. बटर आणि चॉकलेट व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता आपण पुढची प्रोसिजर बघूया. यामध्ये आपण जी ब्राउन शुगर मिक्सर ग्राइंडरला वाटून घेतली होती ती घालणार आहोत आणि ती पण एक व्यवस्थित एकजीव करून त्यामध्ये आपण अर्धा कप दही घालणार आहोत. दही घातल्यामुळे साखर मेल्ट व्हायला लवकर मदत होते आणि हे सगळं मिश्रण थोडंसं आपल्याला कर्डल झाल्यासारखं दिसतं, पण घाबरायचं काही कारण नाही. साखर जशी जशी वितळायला लागते तसं तसं ते मिश्रण एकजीव होतं आणि त्याला व्यवस्थित टेक्स्चर येतं. आपण ह्याला व्यवस्थित ढवळून बाजूला ठेवून द्यायचंय. तुम्ही पाहू शकता साखरेचे दाणे अजूनही दिसत आहेत मिश्रणामध्ये. ह्याला आता आपण झाकून ठेवणार आहोत आणि पुढची प्रोसिजर म्हणजे आपले सगळे जे ड्राय घटक आहेत, ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत, त्यांना आपण चाळणीतनं चाळून घ्यायचंय. चॉकलेट मिश्रणामध्ये साखर चांगली वितळली आहे आणि आपलं ड्राय साहित्य सुद्धा त्यात मिक्स करायला तयार आहे. तर हळूहळू मी बॅचमध्ये हे साहित्य मिक्स करणार आहे. मी या बॅटरमध्ये रास्पबेरी इसेन्स घालते. तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही घालू शकता. प्लस मी याच्यामध्ये पाव वाटी दूध घालते. दुधामुळे ह्या बॅटरला कन्सिस्टन्सी येते आणि ते ड्राय होत नाही. आपण बेक करतो तेव्हा त्याच्यामध्ये क्रॅक्स डेव्हलप होत नाहीत. कोल्ड मेथडमध्ये आपण त्याला व्यवस्थित मिक्स करावं आणि मिश्रण आपलं ट्रेमध्ये जाण्यासाठी तयार होतं. आपण वॉलनट ब्राउनी बघत आहोत, त्यामुळे मी अक्रोडाचे चॉप केलेले काही पीसेस आतमध्ये घालणार आहे आणि ढवळताना मला असं वाटते की मिश्रण थोडं जास्तच घट्ट आहे, म्हणून मी अजून 2 ते 3 टेबलस्पून मिल्क ह्याच्यामध्ये परत घालणार आहे. बॅटर जे आहे ते मी 2 पोर्शनमध्ये डिवाइड केलेलं आहे. अर्धं बॅटर मी आपल्या ह्या रेडी टू बेक ट्रेमध्ये घालणार आहे आणि उरलेलं मी टीनमध्ये घालणार आहे. तुम्हाला मी यावेळी दोन्ही प्रकारचं बेकिंग कसं करायचं गॅस स्टोव्हवरती आणि मायक्रोवेव्हमध्ये दाखवणार आहे. हा पार्चमेंट पेपर मी अॅल्युमिनियम टीनचा बेसच्या साईजने प्लस साईनमध्ये कापून घेतलेला आहे. त्यामुळे ब्राउनी बेक झाल्यानंतर तिला आपल्याला टीनमधनं काढणं सोपं जातं, ती ब्रेक होत नाही. अशा पद्धतीने मी त्याला ट्रेमध्ये लावणार आहे आणि उरलेलं माझं जे बॅटर आहे ते मी या टीनमध्ये ओतणार आहे. यावरनं मी आपले जे चॉप केलेले वॉलनट्स होते ते घातलेत. आधीच्या ट्रेमध्ये पण तसेच घातलेत आणि हे करत असताना मी बाजूला माझा मायक्रोवेव्ह प्रीहीटला ठेवलेला आहे आणि गॅसवर एक भांडं सुद्धा ठेवलं आहे, मोठं पसरट भांडं, ज्यावर आपल्याला टीनमध्ये
ब्राउनी बेक करायची. मायक्रोवेव्ह जो आहे तो आतमधनं खूप तापलेला आहे. सेंटरला मी माझा ट्रे ठेवला आहे आणि मी मायक्रोवेव्हला कन्व्हेक्शन मोडमध्ये 180 डिग्रीमध्ये सेट करते 30 मिनिट्ससाठी. इथे एक नॉनस्टिकचं पसरट भांडं 15 मिनिटापासून तापत ठेवलं आहे. तापल्यामुळे आतमध्ये त्याच्या खूप वाफ तयार झालेली आहे आणि खाली एक जाळी ठेवलेली आहे. त्या जाळीवर आपण हा टीन ठेवायचा आहे आणि पुन्हा हे झाकण लावायचे आहे आणि त्या झाकणावर मी काहीतरी वजनदार वस्तू ठेवणार आहे. पहिली 5 मिनिटं आपण फ्लेम हाय ठेवली तरी चालेल गॅसची, आणि उरलेली 25 मिनिटं किंवा 20 मिनिटं आपण मीडियमपेक्षा पण स्लो ठेवून ही ब्राउनी आपली छान बेक करायची आहे. 30 मिनिटं झालेली आहेत आणि आपली परफेक्ट अशी ब्राउनी तयार आहे. मी तिला मायक्रोवेव्हमधनं बाहेर काढलंय आणि चेक करते की सेंटरला ती बरोबर झाली आहे का. तुम्ही बघू शकता नाईफ टेस्ट केल्यावर म्हणजे टेस्ट परफेक्ट आलेली आहे. जी ब्राउनी मी पसरट भांड्यात बेक करायला ठेवली होती गॅस स्टोव्हवर, ती माझी झालेली आहे, पण माझी तिची नाईफ टेस्ट थोडी ओली आलेली आहे. सो मी तिला अजून 15 मिनिटं असं मीडियमपेक्षा पण कमी फ्लेमवर बेक करणार आहे. आपली ही जी आपण गॅसवर केली होती ब्राउनी ती पण छान झाली आहे आणि इवन आपण मायक्रोवेव्हमध्ये केलेली ती पण तेवढीच चांगली झालेली आहे. आता मी ह्याच्यावरती आपण हवं तर असेच तुकडे पण कापू शकतो, अदरवाईज त्याला मेल्टेड चॉकलेटने पण कवर करू शकतो. चॉकलेट कंपाऊंड थोडंसं मायक्रोवेव्हमधनं मेल्ट करून घेतलंय, जे आपण आपल्या ह्या ब्राउनीवरती छानपैकी ड्रिझल करणार आहोत. खूप सुंदर टेक्स्चर आलेलं आहे ब्राउनीचं आणि आपण थोडी टेस्ट पण करणार आहोत की ती कशी झालेली आहे. मस्त, एकदम परफेक्ट, जसं आपण कोणत्याही ब्रँडची घेतो किंवा कॅफेटेरियामध्ये आपण खातो ही तशीच लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यासाठी पाहत राहा खवय्येज कट्टा. धन्यवाद.